मित्रांनो, आम्ही धाराशिव रोडनी जात असताना आम्हाला वाटेत एक दिंडी गाठ पडलेली आहे आणि पालखी चालली आहे. बघूयात आता ते कुठून आलेत, कुठं चाललेत, आपण विचारूत त्यांना. मित्रांनो, आमचे मित्र रामेश्वर पाटील हे त्यांच्या शेजारी जात आहेत. कुठं चाललं सध्या? आम्ही तुळजापूर चाललो. तुळजापूर. बर, राजनीती तुळजापूर. हा आता तुम्ही कुठून आलेत? हो. घनसंगी तालुका जालना जिल्हा. हा, बोला बोला. आमची पालखी ही रांजणी ते तुळजापूरला जात असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण दत्त पौर्णिमेला तुळजापूरला जाते. ही आमची परंपरा 500 वर्षापासून आलेली आहे. या दिंडी बरोबर किमान 200 तरी माणसं दरवर्षीप्रमाणे येत असतात. आणि हे आमच्या दिंडीचे पुजारी आहेत, भाऊभूते, नामदेव भाऊभूते. बर, आता तुम्हाला घरातून निघाल्यापासून किती दिवस लागले इथपर्यंत यायला? आजचा हा 6वा दिवस आहे. 6वा दिवस. बर, वाटेत काही अडचण? काहीच नाही. सगळे आम्हाला जेवू घालतात. प्रत्येक गावोगावी आमच्या मुक्कामाची सोय केलेली असते गावकऱ्याच्या वतीने. तुम्ही ज्या ठिकाणी आतापर्यंत ज्या गावातून आला तिथं तुम्हाला काही लोकांनी म्हणजे जेवणाची व्यवस्था असेल किंवा पाणी असेल, कुठली व्यवस्था वगैरे केली का तुम्हाला? सगळी व्यवस्था गावकरी आम्हाला प्रेमानं खाऊ घालतात. सगळ्या समाजाचे लोक तिथं भेदभाव न करता आम्हाला व्यवस्थितशीर आमची हे करतात. प्रवास कसा झाला आतापर्यंत तुमचा? आतापर्यंतचा प्रवास आमचा हा चांगल्या पद्धतीने झाला आणि एकदम आनंदाने झाला. आता तुम्ही आता तुळजापूरला निघालात, तुम्हाला असं म्हणजे काय वाटतं किंवा तुम्ही किती वेळात तुम्ही तुळजापूरला पोहोचाल असं काय वाटतं का तुम्हाला? आम्ही साधारण 10 वाजल्यापासून निघलेलो ते आपलं धाराशिव बायपास पासून हा, इथपर्यंत आम्हाला 5 वाजेपर्यंत आम्ही जातो समाधान डाब्यापर्यंत. काही लोक आमच्या सोबत मागे राहिले ते सर्व मिळून आम्ही बोंबल्याच्या समाधीचं दर्शन घेतो, तिथं पूजा करतो आणि नंतर पुढचा प्रवास आपल्या मंदिरापर्यंत मठामध्ये आमचा मुक्काम असतो रात्री. धन्यवाद. आपला प्रवास असाच सुखकर हो, आई भवानी चरणी प्रार्थना करतो. आम्ही आहे तुळजापूरचे आणि मित्रांनो, असं आम्ही जात धाराशिव रोडनी जात असताना आम्हाला हे दिंडी गाठ पडलेली आहे आणि मला वाटतंय हे पालखी आहे. बघूयात. आपला जो आम्हाला साथ भेटला, आमची दिंडी मोठ्या करण्यामध्ये आपला पण खूप मोठा सहभाग राहणार आहे. त्याबद्दल मी आपला आभारी.